नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, मी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाग क्रमांक 9 मधनं उमेदवार आहे. सांगायला अभिमान वाटतो की माझ्या प्रभागातील बाणेर बालेवाडी नागरिक मंच व बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेंट्स असोसिएशनच्या संगनमताने एक सर्वे प्लॅन केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या प्रभागामध्ये या दोन्ही संस्था कार्यरत असून या परिसराच्या विकासासाठी व या परिसराच्या भविष्यासाठी कायमच या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, यांच्याशी सुसंवाद साधत असतात. त्यांनी केलेल्या सर्वेमध्ये जवळपास 6,500पेक्षा जास्त नागरिकांनी आपला प्रतिसाद नोंदवला. हा सर्वे या प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खऱ्या अर्थाने करण्यात आला होता. या प्रभागातील ज्या समस्या आहेत त्यांचं प्राधान्यक्रम, या प्रभागाच्या विकासाबाबतच्या सूचना, या प्रभागातील नैसर्गिक संपत्ती असेल, या प्रभागातील प्रदूषणाचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, सामाजिक वातावरण असेल, सांस्कृतिक वातावरण असेल, अनेक विषय, पाण्यासंदर्भात विषय असेल, ड्रेनेजचे विषय असतील, नागरिकांची काही कागदपत्राचे कामं असेल, अशा वेगवेगळ्या विषयावरती प्राधान्यक्रमाने या सर्वेमध्ये प्रश्न विचारण्यात आले. जवळपास 6,500पेक्षा जास्त नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. मी सर्वप्रथम या दोन्ही संस्थांच्या सर्वच प्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो, कारण जोपर्यंत या शहरामध्ये सजग नागरिक सक्रिय होत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने या भागाचा सर्व गुणसंपन्न असा विकास होऊ शकत नाही. प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांच्यामधला दुवा म्हणजे सर्वसामान्य आणि सजग नागरिक. जेव्हा सजग नागरिक प्रश्न विचारतो, बेधडक विचारतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या भागाचा विकास होतो असं माझं मत आहे. आणि मी इथून मागच्या काळामध्ये कायमच या सर्व प्रतिनिधींशी सुसंवाद साधलेला आहे, त्यांचे प्रश्न ऐकून घेतलेले आहेत. आज या सर्वेच्या माध्यमातून अनेक चांगले विषय त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत. मी सुद्धा माझ्या कार्य अहवालामध्ये नागरिकांचा जो जाहीरनामा आहे, या नागरिकांच्या जाहीरनाम्यामधले अनेक विषय मी सुद्धा माझ्या कार्य अहवाल व माझे जे विजन आहे, जनहितनामा मी त्याला नाव दिलेलं आहे, त्या जनहितनाम्यामध्ये यातले बऱ्यापैकी विषय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे बालेवाडी वाकड रस्ता. तर एक उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की त्याबाबतसुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. येणाऱ्या काही महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये हा प्रश्न सोडून आपण तो रस्ता चालू करू. पण सर्वात महत्त्वाचं, पहिलं त्या रस्ता तो चालू होईल, पण जेव्हा बालेवाडी आणि वाकड हा रस्ता चालू झाल्यावर जे मोठ्या प्रमाणात वाहतूक या भागातनं चालू होणार आहे, त्याचीसुद्धा पर्यायी व्यवस्था या परिसरामध्ये अगोदर करून ठेवावी लागणार आहे. कारण अचानक चालू झालेल्या या वाहनांच्या रांगा निश्चितपणे बालेवाडी आणि बाणेरमधलं वाहतूक कोंडीचं अजून प्रश्न वाढवू शकतात, अशी पण शक्यता या सर्वेतल्या या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी व्यक्त केली. निश्चितपणे त्याच्यावरती ट्रॅफिक DCPींसोबत योग्य ती चर्चा करून त्याचं प्रयोजन केलं जाईल असं मी या ठिकाणी सांगतो. यानंतर सर्वात ज्वलंत प्रश्न आहे प्रदूषणाचा. हवेमधल्या प्रदूषण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेव्हलपिंग प्रभाग असल्यामुळे विविध प्रकारची बांधकामे या भागामध्ये चालू असल्याने अनेक छोटे धुलीकण इथल्या हवेमध्ये येत आहे. पण युनिफाईड DC रूलप्रमाणे बांधकाम नियमावलीच्या ज्या अंतर्गत जर कोणताही बांधकाम व्यावसायिक जर ती नियमावली पाळत नसेल, तर त्यासाठी एक वेगळी मोहीम मी या ठिकाणी आखली जाईल असं आश्वासित करतो. आणि या प्रभागातील प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने तंतोतंतपणे ती नियमावली पाळावी यासाठी आग्रह करेन. आणि जर तसं कोण करत नसेल तर निश्चितपणे त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचाही सुद्धा मी या ठिकाणी आश्वस्त करतो. या भागामधला पाणी प्रश्न असेल, जो सूस आणि म्हाळुंगे जे नवीन समाविष्ट गावं आहेत, त्यासाठी पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. आणि बाणेर बालेवाडी भागामध्ये सुद्धा 90% पाणी प्रश्न सुटलेला आहे, पण तरीसुद्धा 10% ज्या भागामध्ये पाण्याची
कमतरता आहे तिथेही योग्य पद्धतीने पाण्याचं प्रेशर कशाप्रकारे जाईल आणि त्या ठिकाणचा पाणी प्रश्न कसा सोडवला जाईल यासाठी प्रयत्न केला जाईल. मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक या प्रभागामध्ये राहतात. या नागरिकांच्या जाहीरनाम्यामध्ये फुटपाथचा सर्वात ज्वलंत विषय आहे. सर्वसामान्य नागरिकाला फुटपाथवरून चालताना अनेक अडचणी येतात, कारण त्या ठिकाणची अनेक पाईपलाईनची कामं, ड्रेनेजची कामं, इंटरनल इलेक्ट्रिक केबलची कामं त्या ठिकाणी झाल्यामुळे, MNGLची कामं झाल्यामुळे सर्व फुटपाथ या प्रभागातले बऱ्यापैकी खराब झालेले आहेत. मी या ठिकाणी आश्वस्त करतो की येणाऱ्या या माझ्या जाहीरनाम्यामध्ये असेल की निवडणूक झाल्यानंतर असणाऱ्या पहिल्या बजेटमध्ये या प्रभागातील सर्व फुटपाथ ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देऊन बनवले जातील आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिक अतिशय निश्चिंतपणे त्या फुटपाथवरनं चालेल असं मी या ठिकाणी आश्वस्त करतो. या भागातलं सांस्कृतिक वातावरणासाठी एक चांगलं नाट्यगृहाची सुद्धा मागणी अनेक वेळा या भागात होत आहे. त्यासाठी सुद्धा सर्व नंबर 42मध्ये बालवडीमध्ये एक 2.5 एकरच्या क्षेत्रामध्ये एक आधुनिक नाट्यगृह आंतरराष्ट्रीय दर्जाचं निश्चितपणे बनवलं जाईल असं मी या ठिकाणी सांगतो. यानंतर या भागामध्ये जे छोटे छोटे प्रश्न आहेत, जसे काय अनेक मिसिंग लिंक्स, पाषाण बाणेर रोड जो आहे, लिंक रोड आहे, पाषाण लिंक रोड, या परिसरातील नागरिक गेले अनेक वर्षापासून तिथले जो 24 मीटरचा रस्ता आहे त्यातली जी मिसिंग लिंक राहिलेली आहे त्याबद्दल त्रस्त आहेत. मी या ठिकाणी आवर्जून सांगतो, या राज्याचे उपमुख्यमंत्री व आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं मी बाणेर बालडी पाषाण या भागातील सर्व मिसिंग लिंकबाबत एकत्र निवेदन दिलेलं आहे आणि दादांनी त्या ठिकाणी आश्वस्त केलं आहे की निवडणूक झाल्या पहिल्या 2 महिन्यामध्ये आपल्याला कलेक्टर असेल, पुणे महानगरपालिका आयुक्त असेल व सर्व प्रशासनाची योग्य ती मदत घेऊन आणि भूसंपादन कायद्याचा योग्य वापर करून या सर्व जागा भूसंपादित करून त्या ठिकाणी या सर्व मिसिंग लिंक जोडण्याचं दादांनी आश्वस्त केलेलं आहे आणि मला या दादांच्या नेतृत्वावरती 100% विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या सर्व मिसिंग लिंक्स त्या ठिकाणी जोडून घेऊ. पाषाण तलावासारखा निसर्गसंपन्न असलेला आपला प्रभाग आहे, पण या पाषाण तलावाकडं गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झालेला आहे. या संस्थांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी पाषाण तलाव एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी पश्चिम पुणे शहराचं होऊ शकतं आणि निश्चितपणे अशा चांगल्या प्रकल्पाला एक मोठं अनुदान, मोठं निधी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध करू आणि येणाऱ्या काळामध्ये पश्चिम पुणे शहराचं ह्या पाषाण तलाव सुसंपन्न आणि सुनियोजित विकास करू. या भागामध्ये अनेक ठिकाणचे मैदानाचं आरक्षण आहे. बालवडी हायस्ट्रीट असेल किंवा पाषाण भागामधले योग भवनच्या इथलं मैदान असेल, हे दोन्ही मैदानं अतिशय चांगल्या प्रकारे सुनियोजित त्या भागाचा विकास करायचा आहे. बालेवाडी बाणेरमधले सर्व नंबर 35-34 इथलं उद्यान त्या ठिकाणी विकसित करायचं आहे. बाणेरमध्ये मुरकुटे गार्डन असेल तिथलंही उद्यान आपल्याला अजून वाढवण्याचा प्रयत्न करायचा आणि पाषाण असेल, सुतारवाडी असेल, प्रामुख्याने सूस आणि माळुंग्याचं नवीन DP बनवताना त्या ठिकाणी उद्यानासाठी आणि मैदानासाठी चांगली मोठे क्षेत्रफळाच्या जागा त्या ठिकाणी आपल्याला आरक्षित करायच्या. बाणेर आणि पाषाणची टेकडी आहे, या टेकडीवरील निसर्ग सौंदर्य मला वाटतं की वसुंधरा अभियानसारख्या अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी राखलेलं आहे, पण यालासुद्धा आपल्याला पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अजून बळकटी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. या भागामध्ये अनेक अनधिकृत टपऱ्या असतील, फुटपाथवरचं अतिक्रमण असेल. मी या ठिकाणी शब्द देतो की मोठ्या प्रमाणात नागरिक या सर्व गोष्टी त्रस्त आहेत, पण निवडणूक झाल्या एकही टपरी किंवा अनधिकृत गोष्ट कुठल्याही फुटपाथवर दिसणार नाही असं मी या ठिकाणी आश्वस्त करतो. या भागामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या केबलच्या जाळं त्या ठिकाणी खांबांवरती, इलेक्ट्रिक खांबांवरतून त्या ठिकाणी विणलं गेलेलं आहे, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला मार्ग काढायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा अनधिकृत फ्लेक्स या प्रभागामध्ये लागणार नाही आणि लागला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल असंही मी या ठिकाणी आश्वस्त करतो. सर्वात प्रथम म्हणजे हा प्रभाग स्वच्छ व सुंदर करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. येणाऱ्या काळामध्ये मी अधिकारवाणीने सांगतो की मी स्वतः 100 किलोमीटरपेक्षा जास्त परिसर 100 दिवसामध्ये मिशन निर्मल अंतर्गत स्वच्छ केलेला आहे आणि त्याच्यावरती मी बारीक अभ्यास केलेला असून कशामुळे कचरा होतो आणि कोणामुळे होतो आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनावर वचक ठेवून अतिशय सक्षमपणे सर्वप्रथम या पुणे शहराचा क्रमांक 1चा स्वच्छ आणि सुंदर प्रभाग आपला परिसर केल्याशिवाय आपण थांबणार नाहीत असा या ठिकाणी शब्द देतो. सर्वसामान्य नागरिकांसाठी, गरिबांसाठी एक मोठं 40,000 स्क्वेअर फूटचं हॉस्पिटलसुद्धा या जाहीरनाम्यामध्ये या सर्व संस्थांची मागणी आहे. त्याच्यासाठी मी कायमच पाठपुरावा केलेला आहे आणि याबाबत जाहीररित्या भर सभेमध्ये अजितदादांकडून त्या ठिकाणी शब्द घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये हे 40,000 स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल या भागातल्या गोरगरीब जनतेसाठी आपल्याला विकसित करायचं आहे.
यानंतर या भागामध्ये एक बारडी हायस्ट्रीट येथे एक शाळा आहे, तिथे 1,500 विद्यार्थी इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेऊ शकतात. तीसुद्धा शाळा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू करायची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळ हा खूप चॅलेंजिंग असणार आहे. निवडणूक झाल्यानंतर खूप सारा बॅकलॉग जो जुन्या काही लोकांमुळं या भागामध्ये विकसनाचा अभाव या भागामध्ये झालेला आहे. कुठल्या मोठ्या प्रकल्पाला ताकद देण्याचं काम काही चुकीचे नेतृत्व या भागामध्ये लादल्यामुळे झालेलं आहे. पण मी माझ्या नागरिकांना आश्वस्त करतो, कारण मी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता आहे. जमिनीवरती उभा राहून, रस्त्यावरती उभं राहून नागरिकांच्या प्रत्येक प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता आहे. येणारा काळ हा खूप महत्त्वाचा आहे. मुळा नदी आणि राम नदी असेल, आपल्या परिसरामध्ये एक आपली नैसर्गिक संपन्नता आहे. याचं जैवविविधता ही सुरक्षित राहिली पाहिजे, ती स्वच्छ राहिली पाहिजे. कारण त्यासाठी सुद्धा आता STP प्लॅन्टची उभारणी पाषाण तळ्याची इथं होत आहे. आणि तो पाषाण तळ्याचा STP प्रकल्प लवकरात लवकर, कारण 2017मध्ये मी सर्वप्रथम नगरसेवक झाल्यानंतर त्या ठिकाणी ती मागणी केली होती आणि त्याचा पाठपुरावा केला होता. आता त्या ठिकाणी त्या STP प्लॅन्टचं काम चालू झाल्यामुळं निश्चितपणे पाषाण तलावाची सुशोभीकरण झाल्यानंतर निश्चितपणे राम नदीसुद्धा स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आपण कायम नैसर्गिक संपन्नता या भागातली सुरक्षित ठेवण्याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज अजितदादांनी त्या ठिकाणी कार्य अहवाल सादर केलेला आहे. या पुणे शहरासाठी काय करणार आहेत ते विजन सादर केलेलं आहे. त्यामध्ये मेट्रोचा प्रवास सर्व नागरिकांना मोफत असणार आहे. PMPLचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत असणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारा असं हे कार्य अहवाल किंवा विजन या पुणे शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व माननीय नामदार अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे अजितदादांनी या पुणे शहरात असणाऱ्या प्रदूषणाबाबत त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. सर्वात जास्त प्राधान्य प्रदूषण कमी करण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या भागातलं प्रदूषण निश्चितपणे कमी करणं ही काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढीसाठी हे सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण ज्येष्ठ नागरिक असेल किंवा लहान मुलं असेल, यांचे आरोग्य या निश्चितपणे या प्रदूषणामुळे आज खालावते आहे. येणारा काळ हा पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने व पुणे शहराच्या दूरदृष्टीने विकास करण्याचा आहे. पुढच्या 30 ते 40 वर्षाचा विचार करून ह्या पुणे शहरासाठी काम केलं पाहिजे असं अजितदादांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. मी निश्चितपणे एक कार्यकर्ता म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून, सदस्य म्हणून येणाऱ्या काळामध्ये या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून माझा प्रभाग सर्वात सुंदर कसा राहील, सर्वात स्वच्छ कसा राहील, सर्वात सुरक्षित कसा राहील आणि सर्व गुण संपन्न कसा राहील याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेल. आणि अशा ज्या संस्था आहेत BBP, RA व बाणेर नागरिक मंच, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या भागातला विकास करताना महिन्यातनं प्रत्येक एकदा या सर्व सदस्यांची एक मिटिंग घेऊन व प्रत्येक विषयाशी सुसंवाद साधून या भागाचा विकास केला जाईल असं आश्वस्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.